हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी बनणारी गोष्ट म्हणजे गाजरचा हलवा. ते खायला एकदम भारी लागतं, करायला एकदम सोपं. तर रेसिपी जाणून घ्यायची तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपी सुरुवात करते. सगळ्यात पहिले तर गाजरची साल काढून घेतली, त्याच्यानंतर त्यांना धुवून घेतलं, मग व्यवस्थित किसून घेतलं. आता जाणून घेऊया गाजरच्या हलव्यासाठी साहित्य लागणारं. किसलेलं गाजर, दूध, साखर, काजू, बदाम आणि पिस्ता आणि जायफळ. तर सगळ्यात पहिले गॅस पेटवून घेतला, त्याच्यावर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मी तूप टाकलं, त्याच्यामध्ये काजू बदाम परतून घेतले. काजू बदाम परतल्यानंतर त्यांना एका डिशमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये अजून 1 चम्मच तूप टाकलं मी आणि ते वितळल्यानंतर त्याच्यामध्ये जे गाजर किसलेलं तर सगळे टाकून दिलं ते किस. तर व्यवस्थित टाकल्यानंतर मग व्यवस्थित हलवून घेतलं आणि एका साईडला मी दूध बी गरम करायला ठेवलं आहे. गरमच दूध टाकते मी, थंड टाकत नाही, कारण ते गरम आणि ते थंड वेगळंच होऊन जातं ते. मग त्याच्यानंतर सगळं दूध गरम झालं होतं, मग तेही टाकून दिलं. जास्त दूध काय टाकलं नाही मी, थोडंच टाकलं आहे. तर बघू शकता तुम्ही, दूध सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच साखरही टाकून दिली, कारण दूध आणि साखरच्या मध्ये व्यवस्थित गाजर शिजून जातं. त्याच्यानंतर सगळं टाकल्यानंतर मग व्यवस्थित चाळून घेतलं. ते खूप गरजेचं आहे, एकजीव करणं खूप गरजेचं आहे. ते झाल्यानंतर साखर टाकली का लगेच पाणी सुटतं. बघू शकता तुम्ही, आता दुधामध्ये आणि ते साखरच्या पाण्यामध्ये जो गाजर मऊ शिजून जाईल. तर बघू शकता तुम्ही, साखरला पाणी सुटून गेले. मग मी व्यवस्थित ताट झाकून दिला. मग 10 मिनिटांनी गेली बघायला, तर मऊ शिजलं होतं आणि मध्ये 1-2 तास चाळलं होतं फक्त, बस. तर बघू शकता तुम्ही, व्यवस्थित झालं आहे, गाजर मऊ शिजलं आहे. त्याच्यामध्ये मी जायफळ टाकून दिलं किसून, कुठून काय टाकलं नाही, किसूनच टाका. आणि जे ड्रायफ्रूट होते ते सगळे टाकून दिले. बघू शकता तुम्ही, गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे. आता जरी तो पातळ दिसतोय, पण थंड झाल्यावर व्यवस्थित लागतो. आणि आम्ही गरम गरम गाजरचा हलवा खात नाही, थंड झाल्यावरच खातो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.